आमदार रोहित पवारांची आज ईडी चौकशी। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या निशाण्यावर। शरद पवार गट जोरदार शक्तीप्रदर्शन करणार। सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडवायला जाणार, तर शरद पवार बाजूच्याच राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात उपस्थित राहणार। राजकीय द्वेषातून माझ्यावर कारवाई, जिंकेपर्यंत मी लढत राहणार। ईडी चौकशीपूर्वी रोहित पवार यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी। सकाळी 11 वाजता विधान भवनात सुनावणीला सुरुवात होणार। राष्ट्रवादी फुटीवेळी आशुतोष काळे भारताबाहेर, तर कागदपत्रांवर त्यांची सही कशी? आव्हाड यांचा सवाल। निवडणूक आयोगाला दिलेल्या सह्या बोगस असल्याचा आरोप। मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनवर सरन्यायाधीशांसमोर आज सुनावणी। मराठा समाजाच्या वतीनं खुली सुनावणी घेण्याची मागणी। मराठा समाजासाठी गोळ्या झेलायला तयार, मात्र तसा प्रयोग झाल्यास सरकारचा विषय कायमचा संपला। जरांगेंचा सरकारला इशारा। मराठा आंदोलकांच्या दबावात येऊन निर्णय घेऊ नका, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं सरकारला आवाहन। अन्यथा ओबीसी समाज देखील मुंबईकडे कूच करणार, तायवाडेंचा इशारा। धाराशिव शहरामध्ये आज दुपारी 3 वाजता ओबीसी मेळावा। प्रकाश आंबेडकर, प्रकाश शेंडगे देखील उपस्थित राहणार, तर भुजबळ आणि गोपीचंद पडळकर देखील येण्याची शक्यता। मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर विशेष अधिवेशन घेणार, मराठा आंदोलकांनी संयम ठेवावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। बिंडोक लोक शंकराचार्यांचं योगदान विचारताय, भाजपमध्ये भ्रष्टाचारांना मान, मात्र शंकराचार्यांचा अपमान। उद्धव ठाकरे यांची राणे आणि भाजपवर टीका। भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी, भाजपसारखे भेकड हिंदुत्ववादी देशात नाहीत। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। महाराष्ट्रात मोदींच्या वाऱ्या वाढल्या, महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवेल, ठाकरेंचा मोदींवर निशाणा। भगवे वस्त्र, रुद्राक्ष माळा घालून बाळासाहेब होता येत नाही, आमचे वाघ एकच, ते म्हणजे बाळासाहेब। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झालाय, रश्मी वहिनींनी आता बाहेर पडायला हवं, भास्कर जाधव यांचं रश्मी ठाकरेंना आवाहन। राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल, भारत जोडो यात्रेमध्ये पोलिसांसोबत झटापट, हिंसक घटनेमध्ये सहभागी झाल्याचा राहुल यांच्यावर आरोप। केसी वेणुगोपाल, कन्हैया कुमार यांच्या विरोधात देखील गुन्ह्याची नोंद। बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर। 100व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर। निवडणूक आयोगाचं पत्र व्हायरल, लोकसभा निवडणुकीच्या तारखेचा पत्रात उल्लेख, प्रशासनाच्या तयारीसाठी 16 एप्रिलची तारीख। व्हायरल पत्रावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येमध्ये रामभक्तांची अलोट गर्दी, 5 लाख भाविकांनी घेतलं दर्शन, सुरक्षेसाठी 8000 पोलीस तैनात।